वर्ष 1802, ठिकाण हडपसरचं मैदान. समोर उभी आहे 40,000ची फौज, शिंदे आणि पेशव्यांची एकत्र. आणि त्यांना आव्हान देते होळकरांची फक्त 15,000ची फौज. साधं गणित आहे, एकाला 3 जण मारतील. मात्र दहशत दिसतीये ती होळकरांमध्ये नाही, शिंदे आणि पेशव्यांच्या फौजेत. कारण नेतृत्व करायला यशवंतराव पुढे येतात. यशवंतरावांच्या घोड्याची लगाम मोकळी आहे, कारण दोन्ही हातात तलवारी आहेत. सैन्याला आदेश दिल्यानंतर यशवंतराव स्वतः त्या 40,000 सैनिकांच्या घोळक्यात घुसतात. सपासप तलवारी खपाखप भारे चालतात. शिंदे आणि पेशव्यांच्या सैन्याची दानादान उडते. नुकताच राज्याभिषेक करून आलेल्या यशवंतरावांना रक्ताभिषेक होतो. असं रणतांडव माजतं की पुण्याच्या शनिवार वाड्याला तडे जातात, शिंदे ताणले जातात आणि यशवंतराव विजयी म्हणून समोर येतात.